मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपलं आंदोलनाचं हत्यार जे आहे तर ते उपसलेलं आहे। 4 जूनला ते आंदोलन करणार आहेत। काही मराठा कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। पुन्हा एकदा आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। काय नेमकी भूमिका आहे आणि पुढची रणनीती कशी असणार आहे? मनोज दादा जरांगे पाटलांनी मागच्या 8 महिन्यापासून जी भूमिका घेऊन आंदोलन उभा केले, सरकार पाहिलं तर काहीच लक्ष देत नाही आणि वारंवार संधी देऊन सुद्धा सरकार त्याच्यावरती काहीच ठोस भूमिका घेत नाही। म्हणून मनोज दादा जरांगे पाटलांनी 4 जूनला परत आमरण उपोषणाला बसायचा निर्धार केलाय। मी सरकारला तुमच्या माध्यमातून विनंती करतो की खरंच आज त्यांचं उपोषण करण्याचं शरीर राहिलेलं नाही, एक दिवस सुद्धा उपोषण करू नये असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। तरी पण ती वेळ येते, सरकारने याच्यावर गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि तसंही आता लोकसभेतून कळेलच मराठा समाजाची काय ताकद आहे। पुढची रणनीती कशी असणार आहे? एक मराठा कार्यकर्ता म्हणून आपली काय भूमिका असणार आहे? राज्यभरामध्ये कसं नियोजन असणार आहे? राज्यभरामध्ये, राज्यातच नाही तर संपूर्ण देशात मराठा समाज हा एकवटच चाललेला आहे। आता आपण नुकतंच पाहिलं तर पाटलांच्या 2 सभा ह्या कर्नाटक राज्यात झालेल्या आहेत। इथं स्वतःच्या बालेकिल्ल्यात सभा घ्यायला सुद्धा नेत्यांना कार्यकर्ते मिळत नाही। आज आपण पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आणि सगळ्यांच्या माध्यमातून हे पाहिलेले का प्रत्येक सभेला पैसे देऊन, कोणतेही पक्ष असो त्यांना पैसे देऊनच लोकांना आणावं लागतंय, कारण लोकांनी पूर्णपणे ह्या निवडणुकीवर, देशाच्या सर्वात मोठ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे। कारण आता लोकांना नेत्यांवर विश्वासच राहिलेला नाही। इथवरच नाही तर आपण जर पाहिलं तर जे स्थानिक नेते असतात, जे किंवा लोकसभेचे, विधानसभेचे उमेदवार असतात, ते स्वतः वैयक्तिक येऊन मराठा समाजाला त्यांनी शब्द दिला किंवा ते 10 वेळा त्यांच्या वरिष्ठांविषयी त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत। वरिष्ठ लोक निर्णय घेतात आणि त्याचा सर्वात मोठा त्रास हा जो उमेदवारी करतो त्याला होतो। मग ते कोणते भाजप असो किंवा काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो, त्यांनी वारंवार त्यांचं असं म्हणणं की वारंवार आम्ही आमच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवतोय का तुम्ही हा सगळे सोयरे कायदा लागू करा आणि परत उपोषणाची वेळ येऊन नका देऊ आणि समाजाला परत रस्त्यावर उतरून नका देऊ। जगातली सर्वात मोठी सभा ही नारायणगडावर 900 एकर मध्ये होती। त्याची पार्किंग फक्त 500 एकर मध्ये स्वतंत्र असणार आहे, 900 एकर मध्ये सभा असणार आहे। जे काही मराठा समाजाच्या अधिकाराचं असेल, हक्काचं असेल ते मराठा समाजाला द्या। ओबीसीतूनच मराठा समाजाची मागणी आहे। आधीच भरपूर मराठा समाज हा ओबीसीत गेलेला आहे। उरलेला मराठा समाजाचा तो हक्क आहे, सगळे सोयरे कायदा पारित करा आणि ह्या आंदोलनाचा शेवट गोड करा। आज बैठक होते आहे, कसं नियोजन असणार आहे आणि पुढे एक भव्य सभा देखील होते? नियोजन बैठक ही पूर्वसंध्येसाठीच आहे, जी आपली मोठी सभा होणार आहे 900 एकरावरची, त्याच्यासाठी चाललेली सभा आहे। आणि बाकीचे नियोजन सुद्धा पाटलांकडे जे काही त्यांच्या मनात आलेले ते सुद्धा समाजासमोर मांडायचे, त्यासाठी ही बैठक मोठ्या प्रमाणात घेतली गेलेली आहे। इथून पुढे आता ह्या 900 एकराची सभा तर ठीक आहे, जी पाटलांनी एक उपोषणाची सुद्धा मागणी आता परत सुद्धा त्यांनी पुकारलेला आहे। जनसामान्यांचं म्हणणं असंच आहे की तुम्ही पाटलांना जेवढा त्रास देताल तेवढा त्रास आम्ही परत आता सरकारला देण्याची ताकद मराठ्यांनी ठेवलेली आहे। 4 तारखेच्या वोटिंगच्या निकालाच्या दिवशी तुम्हाला ते चित्र स्पष्ट होणार आहे। 4 तारखेच्या निकालाच्या दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे। नगरकर म्हणून काय भूमिका आहे? नगरमधील सगळे जे मराठा बांधव आहेत त्यांची नेमकी भूमिका कशी? मराठा बांधव म्हणून पाटलांना एकच आमच्या मागणी आहे की पाटलांनी उपोषण करू नये। पाटलांची तब्येत तेवढी आता पहिल्यासारखी स्ट्रॉंग राहिलेली नाही, त्याच्यामुळे मराठा समाज या नात्याने आम्ही त्यांना विनंती करतो की आपण उपोषण करू नये। जे काय होईल ते तुम्ही रस्त्यावर उतरून लढायला आदेश द्या, त्याप्रमाणे मराठा समाज तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील। जी तुम्ही रणनीती ठरवाल त्या रणनीतीला पूर्णपणे मराठा समाज तुमच्या आदेशाचं पालन करेन। परंतु पाटलांनी आपल्या तब्येतीचा विचार करता, आपल्या शरीराचा हे करता पाटलांनी उपोषण करू नये अशी समाजाची मागणी आहे। एकंदरीत जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची भूमिका जी आहे, उपोषण आंदोलनाची भूमिका जाहीर केलेली आहे। मात्र मराठा बांधवांनी कुठेतरी म्हटलंय की मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये, रस्त्यावरती उतरून आम्हाला लढाई करण्यासाठी आदेश द्यावा अशी भूमिका जी आहे तर ती मराठा बांधवांच्या वतीनं घेण्यात आलेली आहे। सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।